श्रीपाद श्रीवल्लभाने एका स्त्रीच्या पोटी कसा घेतला जन्म, नरहरी हे त्यांचे नाव कसे पडले व त्या स्त्रीचे कसे केले त्यांनी कल्याण, तर पाहूया आपण या कथेमध्ये. पूर्वी कुरवपूर येथे जी विप्र स्त्री शनिप्रदोष समयी शिवपूजा करत असे व श्रीपादांची पूजा करत असे, तो कथाभाग ह्यामध्ये सांगितला गेला आहे. तर त्या विप्र स्त्रीच्या कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजरसेना शाखेच्या ब्राह्मणकुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापितांनी अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एक सतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरामध्ये आनंदाने व सुखाने नांदत होती. पूर्वजन्माच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वरपूजेची खूप आवड होती. प्रजोत्समयी ती पतीसह मनोभावाने शिवपूजा करत असत. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले. ती ब्रह्मज्ञान बोलत असे. ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्माच्या त्या बालकाने ओमकार असा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ द्या. याच्या केवळ दर्शनानेच पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 वर्षाचा झाला. माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातच नाव शालिग्राम देव असे ठेवलेले होते, पण नक्षत्रावरून त्याचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती-पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करत होते. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेनासे असे झाले आहे, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाही आणावी किंवा एखादी म्हैस मिळाली तर उत्तमच आहे. ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला उजव्या हाताने स्पर्श केला. त्याचबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबाभवानीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा ओमकार शिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषांना व वैद्याला बोलवले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोगात पडले नाहीत. मुलाच्या देखत आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुनेने माझी मुंज करा, मग मी बोलेन असे सुचवले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षाजवळच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाटली. त्यावेळी नरहरीने 4ही वेदात प्रारंभ म्हणून दाखवले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबाभवानी खूप रडू लागली. तिला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच ना. हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई तू खूप वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखी 4 मुले होतील. ते तुझी सेवा करतील, परंतु त्या मुलांचे व त्या माऊलीचे समाधान काय होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवले. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेला आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाला, आई मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख. कुठेही वाच्यता करू नको. आम्ही यती संन्यासी आहोत. संसाराप्रमाणे अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्नानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले. ते आपण पुढील कथामध्ये पाहू. तर अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.